नमस्कार, गावण ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये आमची दिवाळी जेव्हा आपली आत्ता होऊन गेली त्या टायमाला कशा पद्धतीने आहोंनी मला गिफ्ट दिलेलं आहे, कोणतं दिलेलं आहे सरप्राईज गिफ्ट, आणि दिवाळीला भाऊ कोण कोण आले होते, त्यांना काय मी गिफ्ट दिलेलं आहे, बरंच असं काय काय व्हिडिओमध्ये आहे। तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे मी आत्ता चाललेली आहे कुठे, तर पाडवा होता, पाडव्याच्या आदल्या दिवशी अहो जरा बाहेर गेलेले होते कामानिमित्त, त्यामुळे त्या दिवशी ओवाळणी न करता मी दिवाळीच्या दिवशीच म्हणजे जेव्हा आपली भाऊबीज असते त्या दिवशीच त्यांची ओवाळणी केली। त्या टायमाला त्यांनी दिलेलं माझं गिफ्ट तुम्ही पाहिलं नसेलच, तर आत्ता हे गिफ्ट पहा, मला त्यांनी सरप्राईज दिलेलं आहे। तर आवडते का पहा तुम्हाला पण, आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा हां कसं वाटलं म्हणून गिफ्ट। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, एक लाईक नक्की करा। विवोचा ही त्यांनी साडी घेतलेली, आणि इथे नवीन मला विवोचा फोन घेतलेला आहे, कारण शूटिंगसाठी मला गरजेचं पडतं, कारण मेमरी खूप फुल झाली होती, मला शूटिंगच करता येत नव्हती, माझे व्हिडिओज मला तयार करता येत नव्हते, म्हणून त्यांनी घेतलं आहे। इथे तुम्हाला दिसत आहे की मी ओवीला एक छान ड्रेस असा घेतलेला आहे, कारण काव्याची भाऊबीज म्हणून प्लाझो पॅटर्न घेतलेला आहे, आणि काव्याला सुद्धा मी पॅन्ट आणि शर्ट छानपैकी असं जॅकेट्समध्ये, कारण त्याला जॅकेट जास्त चांगले वाटतात, बारीक असल्यामुळे टी शर्ट त्याला जास्त चांगले वाटत नाही प्लेनमध्ये, मग त्याला घेतलेले आहेत। आणि माझे 5, ओवीचे 6 भाऊ आणि आईंचे 3 असे भाऊंची अजून तयारी व्हायची आहे, काय गिफ्ट घ्यायचं त्यांचं ठरत आहे। आणि ह्यांच्या तिन्ही बहिणींना साड्या आम्ही घेतलेल्या आहेत। गिटाडा आहे आणि कटले आहेत जे फ्राय झालेले आहेत। इथे मटण आहे भावांसाठी, कारण की अर्धे भाऊ मटण घालतात तर अर्धे चिकन खातात, अर्धे मच्छी खातात, त्यामुळे इकडे तुम्हाला मटण फोडणीला देऊन शिजवायला ठेवलेलं दिसत आहे। हा मटण आहे। इथे तुम्हाला सर्व भाऊबीजेला आलेले तुम्हाला पाहुणे, म्हणजे माझा इथे जो रेड कलरचा टी शर्ट आहे तो माझा भाऊ, त्याच्यानंतर व्हाईट टी शर्टवाला आहे तो माझा एक म्हणजे काकाचा मुलगा, तो वारला, त्याचा मुलगा आलेला आहे, आणि माझा सख्खा भाऊ एक छोटा माझ्याशिवाय म्हणजे मोठा, तो सुद्धा करोनामध्ये वारला, त्याचाही मुलगा आलेला आहे। आणि इथे आमच्या आईचे 2 भाऊ हे इथं दिसत आहेत, ते मामा म्हणजे आमच्या आईचे 2 भाऊ पण इथे आलेले आहेत, आणि माझा दीर, असे सगळेच जण भाऊबीजेला आले। आणि त्याच्याबरोबर ओवीचे भाऊ म्हणजे संदीप भाऊंची म्हणजे माझ्या दीराची 2 मुलं आणि काव्य, असे 3 जण, त्यामुळे त्यांना लाईनीमध्ये मी सगळ्यांना ओवाळणी करत आहे आता, कारण की सगळेच एकदम आल्यामुळे बरं झालं की एकदमच सगळं झालं। इथे माझ्या हा मोठा भाऊ माझा आहे जो पेणमध्येच राहतो, त्याला मी ओवाळणी करून घेत आहे, मध्ये मध्ये ओवीसुद्धा येत आहे ओवाळणी कशी करते बघायला।
त्याने मला गिफ्ट म्हणून इथे पैसे दिले होते. साडी नव्हती आणली कारण की साडी पसंत येईल नाही येईल म्हणून तो नेहमी पैसे देतो. तसं हा तुम्हाला इथे जो व्हाईटमध्ये शर्टवाला दिसतो त्याचे वडील आहेत, ते माझे काकाचा मुलगा होता, तो सुद्धा वारला. त्यामुळे हा येतो दीपेश, त्याने सुद्धा मला गिफ्ट म्हणून पैसे दिले. आई हा इथे तुम्हाला दिसत आहे तो माझा दीर म्हणजे संदीप भाऊ. त्यालाही आता ओवाळणी करून मी घेते. नंतर मग मुलांची इथे एकत्र तिघांना बसून त्यांची ओवी अजून खूपच छोटी आहे, 2 वर्षाची जन्मते आत्ताशी झालेली आहे. पण त्यांची मजा मस्ती खूपच वेगळी असते आणि त्यांची भाऊबीज आपल्यापेक्षा अलग एकदम मस्त. मुलंसुद्धा एक्साईट आणि ओवीसुद्धा. आता इथे तुम्हाला दिसत आहे बघा, 3 जण एका लाईनीमध्ये, काव्य, पार्थ आणि वंश असं. माझ्या तिची आरती मीच धरलेली आहे. तिला कुंकू लावायला सांगत ती घाबरते आहे. तिथे आहे दिवा, त्यामुळे थोडी घाबरली. मग नंतर मग कुंकू लावताना लावलं तिने. दादाच्या लावा. अरे वा, या दादाच्या पण लावा. मी विचारते थांबूनच्या कशी लावतो. तांदूळ लाव दादाचे, तांदूळ लाव दादाचे लाव. कर आशिष कर. लावा दादाच्या आरती करा. दादाची आरती करा. आय अशोक आरती करा. आरती असं 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 करा. असं करा. ती गाणं एकच. हा आता पेढा तू खाऊ नको. दादाला भरव. दादा शांत खा. या हाताने भरव दादाला. दादा शांत खा. दादा घे. घे दादा. दादा घे. दादाला या दादाला भर. ती पण खाऊ घेतली. या दादाला भरव. आपल्या या दादाला भरव दादाला. इथे दादाला भरव. दादा घे. खाऊ नको तुझ्या. या दादाला भरव. थोडंसं खाऊ नको. नमस्कार करा. दादाचे करे. नमस्कार करा. नमस्कार आमच्याकडे बहिणी भावाच्या नमस्कार करत नाही, भाऊ बहिणीच्या करतो, किती जरी ती छोटी बहीण असली तरी सुद्धा. आणि संदीप भाऊंनी सुद्धा मला साडी घेतली आणि आरतीमध्ये पैसे दिले. कारण साडी संदीप भाऊंची चॉईस करायला मीच गेले होते. कारण की आम्ही मी आणि नणंदबाई असे आम्ही सगळेच जण दुकानामध्ये त्यांच्या पसंतीच्या जाऊबाईला, नणंदबाईंना आणि दीपिकाला साड्या ज्या आणायला गेलो होतो ते पसंती करायला गेलो होतो. फक्त दीपिका पसंतीला नाही आली. इथे पार्थनी सुद्धा ओवीला ड्रेस दिलेला आहे. खूप छान आहे ड्रेस तिचा सुद्धा. आणि काव्याने सुद्धा ड्रेस ओवीसाठी दिलेला आहे. इथे आई त्यांच्या भावाला आरती करतायत. आईंचं सुद्धा गेल्या वर्षी मोठा भाऊ वारला, त्याच्यामुळे त्यांचा संध्याकाळी मुलगा आला ते. आणि इथे जो दिसत आहे हा 2 नंबरचा मामा आहे आणि तिकडे बसलेला आहे तो शेवट नंबरचा मामा आहे. त्यांची आरती करून झाल्यानंतर त्यांनी सुद्धा मामांनी आरतीमध्ये पैसे टाकून नंतर मग आईंना साड्या गिफ्ट दिलेल्या आहेत. तिघांनी सुद्धा आईंना साड्याच आणल्या होत्या. इथे काव्य ते ओवीला गिफ्ट देत आहे. ड्रेस घेतलेला आहे तो तुम्ही पाहिलातच. आणि ओवीने सुद्धा दादाला ड्रेस दिलेला आहे. बघा कसं ओवीची मजा मस्ती चालू आहे. इथे कशा पद्धतीने करते बघा ती. बघा ती खूपच आनंदी होती त्या दिवशी. इकडे बघ. ओके. हा आमच्या सासूबाईंच्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. कारण की आईंचा भाऊ गेल्या वर्षीच 2 वर्षापूर्वी वारला मोठा. त्यांनी इथे भाऊबीज करायला तो मुलगा आलेला आहे.
इथे तुम्हाला मी मोहन भाऊंना ओवाळणी करताना दिसत आहे. ते त्यांच्या बहिणीकडनं जाऊन आल्यानंतर संध्याकाळी आमच्याकडे आले. इथे त्यांना ओवाळणी केली आणि ओवीनीसुद्धा मोनूदादा आणि सोनूदादा यांनासुद्धा ओवाळणी करून त्यांनी दादांनी आणि भाऊंनी वगैरे मला गिफ्ट दिलं, दादांनी गिफ्ट दिलं ओवीला. अशा प्रकारे दादांचीसुद्धा म्हणजे ओवीच्या दादांचीसुद्धा भाऊबीज झालेली आहे. आणि पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे अजून बरंच काही. नक्की बघत राहा. कुंकू लावा दादाला, कुंकू लावा, केसू वगैरे लावा. दादाला करा. आपण तांदूळ लावू. हा ये दादा तांदूळ लावे. तांदूळ लावायचे इथे दादा. दादा तांदूळ कसं लावायचे? तू लाव तांदूळ. तू लाव जाऊ. बघा इकडे 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 इकडे. अरे वा 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 वा. हात लाव ना. येस मस्त मस्त. दादा ओवीचा नमस्कार करा. आशीर्वाद द्या मला. बहिणी आपल्यामध्ये आला. ड्रेस घे तुझा. आणि हा आहे ओवीचा दुर्वदादा. शेवटची भाऊबीज होती ओवीची ही. 6 भाऊ एकूण ओवीला. त्याच्यामध्ये दुर्वदादाला आरती करून झाल्यानंतर दुर्वदाने कोणती गिफ्ट आणलेलं आहे ते बघूया. असू दे गे. गोड नाही खात जास्त. आता दादा नमस्कार कर तिच्या. हां मोठी भाऊ पण ज्या मोठे मोठे आहेत ना. काय काय आहे दादाने काय आणलं? ओवीच्या पसंतीचं आणलेलं आहे. काय आहे? अरे वा कोणाचे शूज? थँक्यू बोल. थँक्यू दादाला. थँक्यू. अरे वा छान छान आहे. घालायचं लगेच घालायचं. इकडे 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 हा पाय. अरे वा छानच आहे. आता थँक्यू बोल. आता थँक्यू बोल. थँक्यू. अरे वा वाव बोल. वाव छान छान मॅचिंग झाले. चांगली असेल ना. इथे सगळ्यांची पंगत बसली आहे. एकदमच सगळी जेवायला बसली होती. त्यामुळे इथे छानपैकी काही ना खाली बसायचं नव्हतं. त्यामुळे काही वरती बसलेले आहेत आणि बाकी पंक्तीला बसलेले आहेत. त्यामध्ये मध्ये ओवीसुद्धा वाढताना तुम्हाला इथे दिसत आहे. आणि इथे मी मोहन भाऊंना सुद्धा राखी बांधते. ते सुद्धा भाऊबीज करायला येतात. तर ते नेमके गेले होते त्यांच्या बहिणीकडे श्रीनगरला. इथे मी दादांना आणि 5 जणांना म्हणजे सगळ्या भावांना सेम गिफ्ट घेतलं होतं. त्यांना मी ते गिफ्ट. इथे तुम्हाला दिसत आहे काव्य गेलेला आहे राडू दीदी छकू दीदीला सुद्धा भाऊबीज करायला. ते ओवाळणी करताना तुम्हाला दिसतच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हा एक व्हिडिओ असा होता जो माझ्या मेमरीमध्ये खूप फिट झालेला आहे. पण हा तुमच्यापर्यंत शेअर करावा असं मला वाटलं. दिवाळी नाही आहे तरी पण वाटलं, कारण की दिवाळीला सर्वच बघत असतात. पण असं कधीतरी बघणं खूप मजेचं होतं. तर धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेट.